पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरात सोमवारी 15 डिसेंबर सकाळी एक धक्कादायक घटना घडली। 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या पुष्कर दिलीप शिंगाडे या विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने चाकूने प्राणघातक हल्ला केला। वाडा रस्त्याजवळील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या खाजगी क्लासमध्ये ही घटना घडली। किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे। गंभीर जखमी झालेल्या पुष्करला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले। हल्ला करणारा विद्यार्थी आणि त्याचा साथीदार स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले असून दोघेही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे। खेड पुलिस स्टेशन के अंदर एक प्राइवेट क्लास में 10वीं कक्षा के दो छात्रों के बीच आपसी कुछ झगड़ा था। उसको लेकर एक छात्र ने दूसरे छात्र को आज एक चाकू से मारा था। उसमें एक छात्र की मौत हो गई है। ऐसी घटना हुई है। अभी गुना दाखिल करने की प्रक्रिया शुरू है और तपास शुरू है। 3 टीम्स उस पर काम कर रही है और जैसे इन्वेस्टिगेशन होगा उसके हिसाब से आगे जाके कार्रवाई होगी। थैंक यू। दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण खेड राजगुरुनगर या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी या पोलीस ठाण्यामध्ये या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशी घटना घडलेली आहे। काल 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी संस्कार क्लास या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, ही घटना अशी आहे की अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला। 3 महिन्यापूर्वी त्यांचा वाद झाला होता। तोच वाद काल 15 डिसेंबरच्या रोजी त्या ठिकाणी गुन्ह्यामध्ये त्या वादाचं रूपांतर झालं। अल्पवयीन जो काही मृत विद्यार्थी आहे त्याचं वय साधारणतः 15 वय आहे, 15-16 वय आहे। 10वी मध्ये शिकणारे हे विद्यार्थी आहेत। हा वाद विकोपाला गेल्याने दुसऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या सोबतच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून, त्या ठिकाणी गळा कापून खून केल्याची घटना या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली आहे। आपण येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण साहेबांना भेटलो, इत्थंभूत आपण त्यांच्याकडून माहिती घेतली। त्यांनी सांगितलं की 3 महिन्यापूर्वी त्यांचा वाद झाला होता। त्या वादातून त्यांनी ते खून प्रकरण घडल्याची घटना या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे। पुढील तपास जो काही आहे तो खेड पोलीस या ठिकाणी करत असल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे। दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी।